तुम्ही चित्रकार आहात आणि मुळात चित्रकार हा बंडखोर असतो. जो खरा चित्रकार असतो तो बंडखोर असतो. त्याला काय ते समोर दिसतं तसं काढावं असं कधीच वाटत नाही. त्याला विचार टाकायचा असतो आणि तुम्ही विचारी चित्रकार आहात. तोच विचारी पण तुमच्या चित्रपटातून पण आलं, कलाकृतीतून आलं. तुम्हाला असं वाटतं का की अभिव्यक्ती जी आहे ती तुमची दाबली म्हणून कोणीतरी तिच्यावर कोणीतरी खूप निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला या पूर्ण प्रक्रियेमध्ये? नाही, अभिव्यक्ती मला नाही वाटत, कारण आज OTTला रिलीज झाली ती 9/9 भले तो 1 वर्षानंतर झाली, ती आलीच. म्हणजे आज माध्यम ओपन झालेलंच आहे लोकांसाठी कुठंतरी पाहण्याचं तिचं. हां, ती रिलीज नाही झाल्या तो थोडा 1 वर्षाचा जो काळ आहे. 1 वर्ष फार म्हणजे त्याच्या मागे लागून पूर्ण डबल त्याला CBSEकडे जाणं, दिल्लीच्या वाऱ्या करणं किंवा हा एक फार मोठा तो प्रत्येक फिल्म मेकरला नाही यावं मला असं वाटते समोरच्या काळामध्ये. पण मग आता त्यांना सेन्सर मिळालेलं आहे, रिसेन्सर मिळालेलं आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही थिएटरला जाणार की नाही जाणार? नाही, आता ते OTTलाच आम्ही रिलीज केलेली आहे आणि OTTलाच मला वाटतं ती लोक बघतील. जर तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला OTTला तर तुम्ही पुढच्या टप्प्यात ती थिएटरला आणण्याचा विचार कराल का? नाही, कोणी समोर आलं तर निश्चित आम्ही प्रयत्न करू त्याला. पण मग आता थिएटरला आणायला काही प्रॉब्लेम नाही आहे सरकारचा? नाही, काहीच नाही, त्याच्या आहेच काही नाही त्या फिल्ममध्ये. नाही, आता सरकारनं काही त्यावर प्रतिक्रिया दिली की नाही? नाही, प्रतिक्रिया काही नाही कोणाची. अजून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.